अग्रगण्य स्पर्धा आहे. अनेक वर्ष सातत्यपूर्ण ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाविन्य स्पर्धा पाहायला मिळते. दरवर्षी काही ना काही नवीन असतं. त्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच स्पर्धा खूप सुंदर आहे. खेळायला खूप चांगलं वाटतंय. मैदान मैदान जे बिरवाडीकरांनी सजवलं आहे, साथ मेंगालपाडाकरांनी दिली आहे, सर्वच ग्रामस्थ मेहनत आहे. त्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि निर्णय रक्षण. धन्यवाद. हे होते कर्णधार नाणेफेकीचा कौल जिंकून इथे मात्र क्षेत्ररक्षण घेतलाय. तर आपण अनिलकडे जाणार आहोत, ज्याने आजच्या दिवसाला खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल आजच्या दिवसात नाही तर क्रिकेटलाच मन मोहक केलं. खऱ्या अर्थाने आम्ही ज्यावेळी समोरच्या क्षेत्रातून पाहत होतो, वाशाला संघ पहिल्या सामन्यामध्ये 19 धावा लावल्या होत्या. अनिल आला, अनिलने 4च धावा दिल्या, योगेश भोईरला थांबवलं आणि सामना जिंकून दिला. अनिल स्वतःबद्दल, संघाबद्दल आणि अपंगत्व असून सुद्धा क्रिकेटमध्ये आवड कशी निर्माण झाली याबद्दल? आवड आहे, मी लहानपणापासून होतो तेव्हाच खेळत होतो. खेळता खेळता आमचे स्पॉन्सर शिरज शिंदे आणि के बादशाह यांनी हळूहळू माझा खेळ बघितला आणि हळूहळू त्यांनी सांगितलं, तू चांगला खेळू शकतो, आपल्या मोठमोठ्या टुर्नामेंट आहेत, तू खेळू इच्छितो का? मग मी तसंच खेळत खेळत आज या मोठ्या मंचावर पोहोचलो, तर लय भारी वाटतंय. आणि बाकी प्रेक्षकांनी मन भरून प्रेम दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद. असं सहकार्य राहू द्या. अनेकांना गोलंदाजी करत असताना अनेकांची कारणं असतात, परंतु तुझ्या हाताला फक्त 2 बोटं आहेत. त्या 2 बोटांची जादू आम्ही बघितली. आणि क्रिकेट खेळत असताना क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाली, तू असं सांगितलं. पूर्वीपासून आवड होती, परंतु क्रिकेट खेळत असताना क्रिकेटमध्ये येताना अडचणी काही आल्या का? अडचणी बहुत लय आल्या, पण मग आमचे स्पॉन्सर होते, टेन्शन नाही घ्यायचं. हळूहळू अडचणी येत्यात जातच राहतात, एवढा टेन्शन घ्यायचं नाही. मग हळूहळू खेळ पण चांगला झाला. नक्कीच हा होता अनिल, ज्याच्या फक्त आणि फक्त एक हात आहे, एका हाताला 2 बोटं आहेत, तरी सुद्धा आजच्या दिवसामध्ये ज्याने क्रिकेट गाजवलंय तो असा अनिल आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या या अनिलसाठी, ज्याने संपूर्ण स्पर्धा गाजवण्याचं धाडस स्वतःमध्ये ठेवलंय. येणाऱ्या आगामी काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये ज्या ज्यावेळी अपंगत्वांची टीम येईल ना, त्यातील तुझं नाव मित्रा या शहापूर तालुक्यातील अग्रगण्य राहील, एवढ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर आदरणीय विष्णूजी गाडेकर, ज्ञानेश्वरजी खाडे जे मान्यवर आहेत, हा दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यायचं व्यासपीठावर. चला लगेचच सामन्याला सुरुवात आपण करायची आहे. 2 सामने आता कव्हर करायचे आपल्याला वेळेच्या आधी. चला फलंदाज पाठवायचे आहेत कुर्डूची वाडी संघ आणि कानविंद या संघ. आजच्या दिवसामध्ये बायला जो संघ आहे क्वालिफायसाठी क्वालिफायच्या मॅचसाठी जो संघ आहे साजिवली, अंतिम सामना असेल तो आजच्या दिवसामधला.
विष्णूजी गाडेकर यांचं शुभागमन झालंय. सध्या आपण पाहतोय व्यासपीठावर स्पर्धेचा आनंद घेत असताना. रोशन भोईर, आपण कुठे असाल तर यायचं. रोशनजी भोईर, चला पंच सामन्याला सुरुवात करायची. विशेष सहकार्य नेहमी सातत्यानं त्यांच्या माध्यमातून लाभतं या स्पर्धेसाठी. रोशनजी भोईर, आपण यायचं व्यासपीठावर. 3:38 आहेत. कान्विंदे संघ 20 मिनिटं तुम्हाला सेट करतात. या ठिकाणी आम्ही टाइम सेट करतोय. मॅचला आपण करतो सुरुवात. 3:38 हा सामना सुरू होतोय. पहिला बॉल, लेट्स प्ले पंचांचा इशारा. सलामीची जोडी के बादशाह आणि त्याच्या समवेत बबलू, ही जोडी आपण पाहताय. गोलंदाजीसाठी गणेश. दोन्ही संघाला शुभेच्छा. संध्याकाळकडे आता आपण वाटचाल करतोय. संध्याकाळ दिवस क्रमांक 2. पहिलाच बॉल फुल लेनचा होता, लाईन मिस केली, बॉल बीट झालेत विकेट किपरच्या हातामध्ये. श्रेयस दादा वेखंडे या गावातील एक नक्कीच या परिसरातील एक युवकांचं नेतृत्व आणि ज्यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून पुरस्कृत आपण स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक. दादासाहेबांविषयी म्हणायला झालं तर या संपूर्ण परिसराची, या गावाची राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख म्हणजे विठ्ठलराव खाडे साहेब. संपूर्ण तालुक्यामध्ये एक सुप्रसिद्ध असं नाव होतं आणि त्यांच्याच आठवणींना, त्यांचाच आठवणींना उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून ओवी स्पोर्ट्स बिरवाडी करताना ग्रामस्थ मंडळ बिरला. लॉंग चेस आणि बॉल थांबवण्यामध्ये आले अपयश. कव्हरला कव्हर ड्राईव्ह चौकार.
खूप चांगला फटका होता, अगदी रडार मध्ये आला बॅटच्या आणि त्याला बॉलला सरळ मिडविकेटला पाठवलाय. षटकार. वन्स अगेन यावेळी मिस टायमिंग आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतात, पुढे आलेत आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल न झेल पकडला. विकेट. फलंदाज बाद. बबलू बॅक टू द डगआउट. धावसंख्या 17. पहिला धक्का बसला तो बबलूच्या माध्यमातून. हा सामना देखील कानविंदे संघ जर विजयी झाला तर सागर भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. धावसंख्या 17 वर लागणारा पहिला धक्का. कल्पेश माघारी परतला. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये किरण आला. बॉडीला टर्न केलं, शफल झाला आणि बॉलला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे पाठवलंय. पहिलाच बॉल आल्या आल्या पहिल्या बॉलवर तंत्रशुद्ध टेक्निकलिटी दाखवली त्याने. चौकार इथे ठोकलाय तो किरणने. 4 धावा इथे मिळतात. टीमची टोटल 21 आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली धावसंख्या उभारण्याच्या दिशेनं मार्गक्रमण सध्या आपल्याला पाहायला मिळते टीम कडूची वाडी संघाच्या माध्यमातून. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. अकरा मिनिटं घेतले. जरा त्यामध्ये आपण लक्ष केंद्रित करायचं आहे टीम कानविंदे. आतापर्यंत स्कोर कार्ड वर 21 धावा जमा करण्यात यश आले. षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या आपण पाहत आहे. ऑन साइडला फटका गॅप मध्ये रडार मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झाला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. धावसंख्या षटकाराच्या साहाय्याने फ्लाय झाली आहे, भरपूर वेगाने पुढे गेली आहे. 27 2 ओव्हर नंतर 13.50 ची सरासरी 2 ओव्हर मध्ये मेंटेन केली आहे. एकच विकेट गेली आहे. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर के बादशाह सध्या मैदानाच्या मध्ये खेळतो, ज्यानं 6 बॉल फेस केले आतापर्यंत. एक चौकाराच्या साहाय्याने 8 धावसंख्येवर तो खेळतोय. बबलून आतापर्यंत 4 बॉल फेस केलेत, 8 धावसंख्येवर तो खेळतो. आणि किरण यानं 2 बॉल फेस केलेत, एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. तिन्ही फलंदाजांनी अतिशय चांगली कामगिरी आपण पाहिली तर एकंदरीत या मॅच मध्ये आतापर्यंत केली. 27 धावा 2 ओव्हर नंतर. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज सज्ज होतोय रुचित. चला मॅचला सुरुवात करा प्लीज. चांगला बॉल आहे, आतमध्ये आला, भरधाव वेगाने इन कटर होता, पूर्णपणे बीट झाला. समजलाच नाही अक्षरशः तो बॉल के बादशाहला. आणि के बादशाहची बादशाहगिरी त्या ठिकाणी समाप्त करून टाकली आहे. फलंदाज बाद. धावसंख्या 27 आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरबोर्डवर
बॅगी आलाय. वेगवेगळी नावं आपल्याला पाहायला भेटतात. के बादशाह, बॅगी, मॅगी आहे ही 2 मिनिट्स वाली नूडल्स मॅगी नाही आहे, हा वेगळा मॅगी आहे. लोवो फुल टॉस आहे. चांगली गोलंदाजी प्रभावित केलं रुचितनं पहिल्या 2 बॉलमध्येच. त्याची ॲक्शन, त्याची रिदम, रिलीज ऑफ द जो डिलिव्हरीचा पॉईंट आहे अतिशय सुंदर आणि दिशा टप्पा या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे जातो. धावसंख्या 28 या आकड्यावर पोहोचले. (28 ऑन बोर्ड). 28 रन्स स्कोरबोर्डवर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. ठाऊकुर त्याचा फलंदाज आहे त्यामुळे हे चित्र आपण सातत्यानं पाहतो. प्रत्येक स्ट्राईक रोटेट नंतर क्षेत्ररक्षणासाठी सतत आपल्याला इकडून तिकडून पळावं लागतं. 2 बॉल त्याने उजव्या हाताच्या फलंदाजासमोर हाताळले. अतिशय योग्य टप्पा होता. आता इथे पाहणं उत्सुक ठरेल की डावकुऱ्या त्याच्या फलंदाजासमोर कशा पद्धतीने बॉल हाताळतोय. पंच वळतायत. ही दिशा खूपच बाहेर भरकटलेली होती. वाईड बॉल घोषित करतात. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल 8. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 29. यावेळी पुनश्च एकदा गतीमध्ये आपण पाहिलं तर दिशेमध्ये भरकटता असताना गोलंदाज. वन्स अगेन दुसरा वाईड बॉल आहे. सलग 2 वाईड बॉल मगाशी उल्लेख केला. उजव्या हाताच्या गोलंदाजासाठी चांगली लाईन होती. आता डावकुर हाताचा गोलंदाज आहे ते लाईन थोडीशी चेंज करावी लागेल. सुरुवातीचे 2 चेंडू वाईड आहेत. यावेळी चांगला बॉल आहे. इथे लाईन चांगली आहे. ती लाईन थोडीशी मागे घेतली होती. टप्पा देखील चांगला होता. योग्य दिशा होती. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. वन्स अगेन वाईड बॉल आहे. इथे देखील भरकटलेली दिशा. 3 एक्स्ट्रा रन्स दिल्यात. एक्स्ट्रा रन्स कधी कधी थोडासा दबाव देखील वाढून जातात. ॲज अ बॉलर तुमच्यावर देखील दबाव येतो, संघनायकावर देखील दबाव येतो कारण धावा वाढतात, एक्स्ट्रा रन्स असतात. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31 धावा. पुनश्च एकदा वाईड. भरपूर दूर ठेवला. 4 वाईड बॉल आहेत. एखादा चौकार आला असता तो बॅटची कडा आणि इथे आपण मात्र येस विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. यावेळी किरणला माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक 2. (32 रन्स आहेत धावसंख्या. अनिल आलाय. अनिल मार. 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे ओव्हरमध्ये. 4 बॉल त्याने हाताळले. 4 वाईड. एकंदरीत 8 बॉल आतापर्यंत या ओव्हरमध्ये त्याने हाताळलेत. त्यामुळे ओव्हर थोडीशी लांबत गेली. अनिल आलाय डावकुरा त्याचा फलंदाज बॅटिंगसाठी. कमालीची कामगिरी अनिलनं गोलंदाजीमध्ये केली. फलंदाजीमध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतोय. ओहो व्हॉट अ शॉट. दर्शनीय फटका. टॅनचा गरज झाला पाहिजे या फटक्यासाठी. एका हाताने 2 बोटामध्ये हा फटका कव्हरला.
क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, तुमच्याकडे जिद्द असेल, तर कितीही खडतर परिस्थिती असू द्या, त्या परिस्थितीमधून तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये अनिल मॅन फ्रॉम कुर्डूची वाडी. जबरदस्त फटका. या चौकारासाठी आदरणीय उमेश दादा बेरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. काय फटका होता. ओहो शॉट वन्स अगेन लॉंग ऑनला. आता मात्र झेल टिपलाय. अनिल साठी जोरदार टाळा झाला पाहिजेत मित्रांनो. ज्या पद्धतीने त्याने आत्मविश्वास दाखवलाय बॅटिंग मध्ये आणि गोलंदाजी मध्ये. हॅट्स ऑफ टू यू मित्रा. फलंदाज बाद. इम्प्रेसिव्ह. ज्या खेळाडूनं आज मागचे 7-8 वर्ष मी समालोचन करतोय. भिवंडी असेल, शहापूर असेल, मुरबाड, रायगड, कल्याण, डोंबिवली, परंतु खऱ्या अर्थानं जर कोणी इम्प्रेस केलं असेल तर ते आज बिरवाडीच्या स्पर्धेमध्ये कुर्डूवाडीच्या अनिलने जबरदस्त कामगिरी. मगाशीच उल्लेख केला, तुम्ही नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थितीवर मात करून परिस्थिती बदलण्याची धाडस तुमच्यामध्ये असायला हवं आणि तेच दाखवलं या खेळाडूनं. लोकांकडे 11 बोटं असतात परंतु ते कारण सांगतात, एक्सक्युजेस देतात. त्याच्याकडे फक्त 2च आहेत आणि तो कारण सांगत नाही बसला तर त्याने दाखवलं, लढला आणि तो आज जिंकलाय कारण त्याने मन जिंकलेत प्रेक्षकांची. जोगात मॅचच्या दिशेनं धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 36-36. शेवटचं षटक सध्या सूर्य मैदानाच्या आतमध्ये. बबलू शिंदे. चला जास्त वेळ नको कन्व्हिन्स संघ. हवेमध्ये उंच गेलाय. फटका, टेनिस फटका याला प्रॉपर म्हणतात आणि ते फलंदाज बबलू शिंदेला देखील माघारी परतो लागेल. नवीन फलंदाजवर धावत या. धावसंख्या आपण पाहताय स्कोर कार्डवर 36. आतापर्यंत 5 विकेट गमावलेत ते बॅटिंग करत असताना कुर्डूची वाडी या संघाने. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आला कारण अतिरिक्त उसळी होती या बॉलवर. गोलंदाज जय आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा षटक जो हाताळतोय. चांगला बॉल आहे. स्विंग अँड मिस. राऊंड विकेटने अँगलचा कोण बनण्याचा प्रयत्न. या ओव्हरमध्ये एकही धाव नाहीये. कुठेतरी कुर्डूची वाडी संघ या गोष्टीच्या चिंतेमध्ये असेल कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये 36 होत्या. धावसंख्या 36 आहे. या ओव्हरमध्ये एकही नाहीये. रन्स येणं गरजेचं आहे. स्लॉकचं षटक आहे. फटका टॅप केला ऑन साइडला. 1 धाव तिथे मिळेल. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 37. जयचं एक चांगलं षटक आहे ज्यामध्ये 1च धाव आली आतापर्यंत. एखादा मोठा फटका येणं आवश्यक असेल. 40च्या पार जर धावसंख्या गेली तर एक चांगली टोटल जरूर ठरू शकते कारण गोलंदाजी चांगली आहे ती कुर्डूच्या वाडी संघाकडे. परिणाम स्वरूप पाहिलं तर 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव दिली जयनं. कौतुक करायला हवं. चांगली गोलंदाजी केली जय. 5 बॉल मध्ये फक्त 1च धाव. हा फटका देखील तितक्या चांगल्या पद्धतीने करेक्ट झाला नाही. 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न.
चुकीच्या एंडला थ्रो केलाय का हा प्रश्न आहे. आणि हो, चुकीच्या साईडला थ्रो केलाय, कारण 2 धावा इथे यशस्वीरित्या 39 झाला. 40 टार्गेट या मॅच मध्ये सेट केले ते कुर्डुचीवाडी संघाने. बॅटिंग करत असताना कानविंदे संघासमोर संवाद कमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. अनिल आपण कमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन आणि ऐकूयात आदरणीय योगेशजी भाकरे सरांचा आवाज. धन्यवाद. चला वळूया सामन्याच्या दिशेनं. पूर्वार्ध आपण बघितलेला आहात आणि उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना कुर्डूची वाडी विपक्षामध्ये कानविंदे अशा आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. 40 धाव्यांचं आव्हान इथे मात्र कानविंदे संघासमोर सेट केलंय आणि कानविंदे संघ जर हा सामना विजयी झाला तर विशाल भुईर आणि सागर भुईर आणि विशाल भक्ते यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. साजिवली संघ सुद्धा वाट पाहतोय, कारण की त्यांना आतुरता आहे की या सामन्यामध्ये जो विजयी होईल तो संघ साजिवली संघाच्या अगेन्स्ट आजच्या दिवसातील क्वालिफाईड सामना खेळणार आहे. म्हणून चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. इनिंगला लगेचच सुरुवात करायची आहे. 4:02 झालेत मित्रांनो. सलामीचे बॅटर थोडेसे जरा घाई करा, कारण कसं आहे मित्रांनो, क्रिकेट खेळत असताना आपण 4 ओव्हर षटकांच्या सामन्यामध्ये आपण टीम मीटिंग घेत असतो. त्या टीम मीटिंगमध्ये आपलं जे ठरलेलं असतं तेच आपल्याला फक्त ग्राउंडमध्ये करायचं असतं. जर अतिरिक्त एखाद्या गोलंदाजाला मार पडला तर पुन्हा एकदा टीम मीटिंग होणं ठीक आहे, परंतु प्रत्येक चेंडूला टीम मीटिंग होणं हे कुठेतरी क्रिकेटच्या नियमाच्या नियमबाह्य, मी तर म्हणेल नियमबाह्य आहे. कारण आपण जर अगोदरच ठरवलेलं असेल तर ते इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं असतं मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू 40 धावेची गरज असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाईल कानविंदे संघाकडून. विशाल आणि प्रितेश ही सलामीची जोडी सकाळच्या सत्रापासून आज मैदानावर आपण पाहिली आहे. खरं तर कानविंदे संघाचा खेळ खूप चांगला राहिलाय. मी तर म्हणेल आज जे काही संघ आपण खेळताना पाहिले त्यामध्ये कानविंदे संघानं अक्षरशः आपल्या खेळानं प्रभावित केलंय. परंतु समोर कडूची वाडी हा संघ आहे आणि कडूची वाडी संघामध्ये संघाची कामगिरी दमदारच राहिली, परंतु दिमागदार कामगिरी कोणाची राहिली तर अनिल या खेळाडूची राहिली, ज्यानं गोलंदाजी चांगली केली. फलंदाजी एका हातानं 2 बोटांमध्ये बॅट कशी पकडावी हा प्रश्न आमच्या समोर उभा राहतोय. परंतु आज खेळाडू हे सर्व आम्हाला करून दाखवतोय. लाजवाब लाजवाब अविस्मरणीय क्षण आहे अशा खेळाडूंना खेळताना बघणं. 40 धाव्यांचा टार्गेट. इथे मात्र पहिला चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. 2-2 क्षेत्ररक्षक आहेत, नक्कीच पळून 2 धावा तत्पूर्वी पूर्ण होतात. इनिंगला सुरुवात झाली आहे 4:04 इनिंग समाप्त झाली पाहिजे 4:24. त्या अगोदरही येऊ शकते किंवा त्यानंतरही येऊ शकते, परंतु काही करा मित्रांनो, सध्या सूर्यास्त हा लवकर होत असतो. पुन्हा एकदा सुरेख हवेमध्ये लॉफ्ट केला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत, चुकी होणार नाहीये, परतावं लागेल माघारी. फलंदाज प्रितेशला इथे मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. टीम कडूचीवाडी संघाला टीम मीटिंग नकोय मित्रांनो, त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. इन ॲट क्रमांक 3 वर किरण येत आहेत. किरण आता नक्कीच आपल्या संघासाठी काय करतील हे मात्र पाहावं लागेल, कारण
अक्षयची बॅट नक्कीच सकाळ सत्रापासून कानविंदे संघासाठी तलपली आहे, परंतु किरण असेल, प्रितेश असेल, इवन विशाल सुद्धा, विशाल थोडासे नक्कीच चांगली कामगिरी केली आहे, परंतु मॅच विनिंग इनिंग त्याने खेळता आली नाहीये. हा महत्वाचा सामना आहे. महत्वाच्या सामन्यात आता हे सर्व खेळाडू काय करतील याकडेही नजरा लागल्यात. दुसऱ्या चेंडूवर विकेट आली आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडला वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न झाला. लोअर फुलटॉस चेंडू दिशा दिली कव्हरच्या क्षेत्रात, वाईड इश्यू लॉंग ऑफला. तिथे मात्र एकच धाव प्राप्त होतीये. आता मात्र डावखुरे आताचा विशाल फलंदाजीवर असेल. थोडं फास्ट केला मनीष. त्याचप्रकारे कडूची वाडी संघ थोडं फास्ट केला. पुढील चेंडू, 3 चेंडू 3 धावा, 1 विकेट जरूर गेली आहे. काय होते पाहावं लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवर वेगाने येत आहेत. 1 धाव तत्पूर्वी रोखता येणार नाहीये. 1 धाव आली आहे. चांगली गोलंदाजी मनीषची आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. 2 ऑफिशियल पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अभिजित सावंत सर आणि हेमंतजी तावडे सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आमच्यासोबत नक्कीच आहेत. किरण साठी पुढील चेंडू. इथे मात्र नक्कीच बॅट वेगानं फिरवली आहे, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये 1 धाव आली आहे. 5 चेंडू झालेत आणि 5च धावा धावफलकावर पाहायला मिळतात. एखादा मोठा फटकाचा प्रयत्न नक्की तिथे आता करेल, कारण 40 धाव्यांचं आव्हान मोठंही म्हणता येणार नाहीये, परंतु छोटंही नाहीये हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल. 40 धावा फार मी तर म्हणेल झाल्या. काय स्विंग झाला चेंडू. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला लेग कट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 5 धावा. चल त्वरित लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. थोडं स्पीडअप करा, कारण पहिल्या ओव्हरसाठी तुम्ही 5 मिनिटं कंप्लीट केलेली आहेत. वेळेच्या बाबतीत कुणालाही इथे मात्र मुभा दिली जात नाहीये. सकाळच्या सत्रापासून आम्ही नक्कीच हे सांगत आलोय. आणि ज्या संघांनी आज उशीर केला त्या संघांना आम्ही नक्कीच पॅनलाइज सुद्धा केलं. क्रिकेटच्या खेळामध्ये असं कोणत्या संघासोबत करणं आम्हालाही आवडत नाही, परंतु संघ सहकार्य करत नसतील तर आमचाही नाईलाज होतो आणि मग एखाद्या संघाला पॅनलाइजचा फटका बसावा तसा तो आजही एका संघाला बसला. अनिल आलाय गोलंदाजीसाठी. डावखुरे आताचा अगदी अतिशय दर्जेदार गोलंदाज. पहिला चेंडू इथे मात्र पडल्यानंतर समजलाच नाहीये. अप्रतिम चेंडू होता. पडल्यानंतर अगदी मी तर म्हणेल फलंदाजाला समजला नाही. ऑनसाइडला त्यांनी नक्की बॅटचा फ्लो केला होता, परंतु पाहता चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. लेग बायच्या माध्यमातून 1 धाव जरूर आली. सामना अगदी शांत आणि संयमी खेळाने सुरू आहे, कारण की एकेरी दुहेरी धाव येते. डॉट बॉल्सही येत आहेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. पुन्हा एकदा इथे मात्र मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक अनिल विकेट प्राप्त करतोय. आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. बिग विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये रोहित तर प्रत्येक
प्रत्येक विकेटसाठी अनिलला विष्णूजी गाडेकर साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज, म्हणजे आता एक जी विकेट घेतली आहे तिला 100 रुपये प्राप्त झालेत. फक्त अनिलसाठी हा कॅश प्राइज. 2 चेंडू झालेत, एक गडी बाद केलाय. अट बॉलिंग, लाजवाब बॉलिंग. आता मात्र इथे मात्र खेचून मारलाय, चेंडूला पाठवून दिलाय लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. तडाखा षटकार. चेंडू खराब नव्हता, कारण की चेंडूची लाईन बघितली तर पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू लेग कट होत होता. आपण पाहतात UTC लाईव्ह वर हा ऍक्शन रिप्ले. चेंडू खराब नव्हता, परंतु फटका लाजवाब खेचलाय. अप्रतिम फटका होता. जेवढा चांगला दर्जाचा चेंडू होता त्यापेक्षा अधिक दर्जाचा फटका होता. पुन्हा एकदा इथे काय घडतंय, डाऊन दी बॉल, डाऊन दी बॉल. ओ, इथे मात्र नक्कीच चांगले प्रयत्न केले गेलेत, चांगले प्रयत्न झालेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, एकच धाव. नक्कीच नक्कीच अनिलचा अभ्यास केला या फलंदाजानं, कारण त्याला माहिती आहे चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काढतोय, म्हणून फलंदाजानं काय केलं तर अधिक शफल झाला. जिथे चेंडू नक्कीच लेगकट होत होता तिथपर्यंत शफल झाले, शफल होऊन खेळले. आणि यावेळी एलिव्हेशन कमी होतं चेंडूला, म्हणून की काय चेंडू सीमारेषा पार जाऊ शकला नाही. परंतु धावसंख्या 13 या अंकावर आहे. 4 चेंडू झालेत, म्हणजे उर्वरित 14 मध्ये 27 ची अजूनही गरज आहे. कुणाच्या बाजूने हा सामना जाईल हे मात्र पाहावं लागेल. थोडं स्पीडअप करा. 12 मिनिटे मित्रांनो खर्च केली तुम्ही. दुसरं षटक सुरू आहे कडूचीवाडी संघ. एका हाताने अगदी 2च बोटांमध्ये गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. जोरदार टाळ्या होऊ द्या. काय अप्रतिम गोलंदाजी करतोय. एक षटकार वगळला तर इथे मात्र अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. मी तर म्हणेल ज्या ज्या वेळी चांगला संघ निवडायचा झाला ना तर या अनिल सारख्या गोलंदाजांचा विचार जरूर केला जाईल. लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज आहे. पडल्यानंतर अधिक चेंडू बाहेर वळवतो, पडल्यानंतर अधिकचे चेंडू आतमध्ये वळवतो. दोन्हीही कटर या गोलंदाजाकडे आहे. आणि विशिष्ट म्हणजे या गोलंदाजाच्या हाताला फक्त 2च बोटं आहेत, एक अंगुठा आणि अंगठ्याच्या बाजूचं. या 2 बोटांनी हा गोलंदाजी करतोय. आणि काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम. अनेक जण पहा 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 काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू पडला, अधिकची उचली, लेग कट झाला आणि यष्टीरक्षकाने त्याचं बाकीचं काम केलं. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये कानविंदे संघाला. धावसंख्या आहे 13. दुसरं षटक समाप्त झालंय. 3 गडी बाद आणि अनिलने 2 विकेट घेतल्यात, म्हणजे 200 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय विष्णूजी गाडेकर साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहे. तर अनिलच्या या संपूर्ण ओव्हरसाठी विष्णूजी गाडेकर साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये कॅश प्राइज प्राप्त झाला. एकदा जोरदार टाळ्या उद्या अनिलसाठी, त्याचप्रमाणे साहेबांसाठी. 12 चेंडू आणि 27 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये आता जबाबदारी घेऊन मैदानात आलाय अक्षय. मित्रांनो थोडं फास्ट केला, कारण की 4 वाजून 14 मिनिटे झालेत. सूर्यास्त मी तर म्हणेल जवळजवळ या मैदानावर अंधार यायला 5 वाजून 10 मिनिटांनंतरच अंधार यायला सुरुवात होते. त्या बॅड लाईटचा कोणत्याही संघाला प्रभाव पडू नये, कारण की आपल्याला यानंतरचा सामना केलायचा आहे हे सुद्धा लक्षात घ्या. पुन्हा एकदा सुरेख सुरेख फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत, बनतील दर्शक. चेंडू फेकून दिलाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 6 धावेसाठी डीप. आजचा दिवस अनिलच्या नावावर राहिलाय. या खेळाडूचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून, बिरवाडीकरांच्या माध्यमातून सत्कारही केला.
थोडंच फास्ट केला कानविंदे संघ. आपणही थोडं काळजी घ्या, कारण की जो संघ जिंकेल तो साजिवली सोबत खेळणार आहे आणि साजिवली संघ सुद्धा आणि तुम्ही सुद्धा, मग तो कुणीही असू द्या, कारण की 5 नंतर थोडासा बॅड लाईटचा इफेक्ट होतो आणि मग असं घडलं तर मग पुन्हा तुम्ही क्रिकेटला किंवा आयोजकांना दोष देऊ शकता. पुन्हा एकदा इथे मात्र फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, आणि इथे मात्र पकडली एक कॅच. रोहित बाद झालाय. धावसंख्या 19, धक्का क्रमांक 4. चेंडू 2 झाले. 10 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. खूप चांगला संघ आहे कडूची वाडी. नावात त्यांच्या कडू जरी असलं तरी तिखट गोलंदाजी करतात, हे मात्र पाहावं लागेल, कारण खेळही तितकाच तिखट आहे आणि गोलंदाजी तर त्यापेक्षाही तिखट आहे. नाव कडूची वाडी. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. तिथे मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते. जर चेंडू गॅदर केला असता तर संधी निर्माण झाली असती, परंतु जर तर आपण आता म्हणू शकत नाही. वर्तमान काळामध्ये खेळला जाणारा आणि जगला जाणारा खेळ कोणता असेल तर त्याचं नाव आहे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट, जो आपण जगतोय, खेळतोय आणि जगवतोय. आज या ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित श्रेयस दादा वेकंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती चषक 2025 मध्ये चला थोडं स्पीडअप करा. खूप चांगला खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. 3 चेंडू झालेत. अक्षयचा हा चेंडू, इथे मात्र फटका लाजवाब. चेंडू निघून गेलाय. नॉन स्टॉप 6 धावेसाठी षटकार. डगआउटच्या इथे कृपया विनंती असेल मित्रांनो, चेंडू तुमच्याकडे जरी आला तरी कुणीही चेंडूला हात लावू नका. तुम्हाला विनंती आहे, डगआउटच्या इथे तुम्ही बसलेला आहात पण कुणीही चेंडू पर्यंत रीच होऊ नका. धावसंख्या झाली ती म्हणजे 26. अजूनही विजयासाठी 14 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. 8 चेंडू आणि 14 धावेची गरज. अक्षय जोपर्यंत मैदानात आहे, अक्षयची विकेट या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट आहे. जर ती विकेट आली ना तर नो डाऊट या सामन्यामध्ये कडूची वाडी अजून कडू इथे मात्र गोलंदाजी करेल, परंतु अक्षय जर असेल तर कडूच्या वाडीची तिखट गोलंदाजी सुद्धा ती गोडच होईल कानविंदे संघासाठी. पुन्हा एकदा फटका 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 फसलाय, परंतु क्षेत्ररक्षकापासून राहिलाय दूर. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू झाला ट्रॅव्हल. 1 धाव इथे मात्र प्राप्त. दुसरीचा प्रयत्न दुसरी अतिशय वेगानं प्राप्त केली आहे. 2 धावा प्राप्त होत असताना धावसंख्या 28 या अंकावर. अजूनही तिसऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू 12 धावेची गरज. हा चेंडू फार निर्णायक आहे. मॅगी जसे केश त्याचे मॅगी सारखे म्हणून की काय मॅगी नाव ठेवलंय की काय माहिती नाही, परंतु लसित मलिंगाची आठवण झाली केसांना पाहून, कारण की लसित मलिंगाची सुद्धा केस अशीच असायची. अतिरिक्त आपटलाय. नक्कीच लाईन फार खराब पाहायला मिळतीये. भरपूर ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन आणि पंच दंडित करतायत. वाईटचा इशारा आला. अवांतर धाव जोडली जातीये. अवांतर धाव या क्षणाला देणं मी तर म्हणेल गोलंदाजाचं वेडेपणा असेल.
अगोदरच हे षटक फार महागडं राहिले, या षटकामध्ये 2 षटकारही आलेत, म्हणून हे षटक फार फार महागडं पाहायला मिळाले. इथे मात्र बॅटची आतील कडा लागली, यष्टीरक्षक थोडेसे चाचपडताना पाहायला मिळाले. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या कानविंदे संघाला आवश्यक आहेत 11 धावसंख्या. काय गोलंदाजी केली आहे, तिखट गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा, तिघांचा संगम, सुरेख गोलंदाजी. पहा प्रत्येक जण आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतोय आणि नक्कीच प्रत्येकाला आपल्या गावाबद्दल प्रेम असतं, परंतु क्रिकेट खेळामध्ये मित्रांनो एवढंच सांगेल, स्वतःची टीम स्वतःची असते. दुसऱ्या टीम मध्ये जोपर्यंत तुम्ही चांगला खेळ करता तोपर्यंत तुम्हाला संधी दिली जाते, नाहीतर तुम्हाला बाहेर बसवल्याशिवाय काहीच मिळत नाही. आणि स्वतःच्या टीम मध्ये तुम्ही किती खराब परफॉर्मन्स करा, तुम्हाला तुमची टीम नेहमी बॅक करत असते आणि करत राहते. म्हणून स्वतःची टीम सोडताना अनेकदा विचार करा, कारण दिवस प्रत्येकाचे येतात, वेळ प्रत्येकाची येते, परंतु सोडलेली टीम पुन्हा परत कधी मिळत नाही. म्हणून आपल्या टीमला बॅक करा, आपला चांगला कालही आपल्या टीम सोबत घालवा आणि आपला वाईट कालही आपल्या टीम सोबत घालवा. चौथा आणि निर्णायक षटक, 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 11. पहिला चेंडू खूपच बाहेर इथे मात्र पाहायला मिळाला आहे, पंच दंडित करतायत. वाईडचा इशारा आलाय. मी तर म्हणेल प्रेम आहे, परंतु एक जम्याची बाजू, एक गणेश स्ट्राईकवर आहे, अक्षयला नॉन स्ट्राईकवर ठेवलाय. जर गणेशला चेंडू बीट करता आले तर नक्कीच रंगत निर्माण होईल या सामन्यामध्ये. अक्षय जेवढा वेळ स्ट्राईक पासून दूर राहील ना, तेवढा वेळ इथे मात्र सामना कडूच्या वाडीकडे राहील. 6 चेंडू 10. 6 चेंडू 10 धावा. फटका फटका फटका, हवे, डाऊन दी बॉल, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत आणि इथे मात्र एकच धाव प्राप्त केली आहे. म्हणजे उर्वरित 5 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल. धावसंख्या झाली 31. 40चं आव्हान, अजूनही 5 मध्ये 9 करायचे आहेत. थोडं स्पीडअप करा मित्रांनो, अधिकचा वेळ खर्च करताय कडूची वाडी संघ. सामन्याचं महत्व आम्ही जाणतोय, सामन्याचं महत्व प्रेक्षक जाणतोय, परंतु सामन्याचं महत्व वेळेला कोण सांगेल? वेळ कशी थांबवता येईल? ती थांबवता येणं शक्य नाहीये. म्हणून वेळेसोबत आता सामन्याचं महत्वही जपत आपण पुढे चाललं पाहिजे. रोमांचक सामना आहे, रोमांचक सामना आहे. फटका लाजवाब, जितकी उंची तितकंच अंतर. चेंडू झालाय चुम अंतर, डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. सदाबहार स्वर्गीय विठ्ठलराव साहेबांना मानवंदना आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक दिमागदार षटकार. सामन्याची हवा काढणारा षटकार होता, परंतु अजूनही 4 चेंडू 3 ची गरज आहे. अजूनही 4 मध्ये 3. डॉट बॉल, डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. अक्षयची विकेट महत्वाची आहे. या क्षणाला जरी अक्षयची विकेट आली तरी अधिक दडपण कानविंदेवर असेल, परंतु कडूची वाडी जाणतीये परिस्थिती कशी असो, परिस्थिती सोबत लढणं आम्ही जाणतोय, परिस्थितीमध्ये खंबीर लढणं आम्ही जाणतोय. हे दाखवून देईल का कडूची वाडी? पुन्हा एकदा डॉट बॉल. काय घडतंय समालोचक क्षेत्रामध्ये? जगदीश तारमले सर इथे मात्र अक्षरशः उभे राहिलेत. आमच्या मुख्य मंचावर टाळ्यांचा गजर होतोय. चौ बाजूने प्रेक्षक राजा इथे मात्र टाळ्या वाजवतोय. कुणासाठी वाजवतोय? कडूची वाडी या संघासाठी वाजवतोय, कारण की त्यांना माहिती आहे एका छोट्या वाडीतून आलेला हा 11 जणांचा संघ आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतोय, आपल्या वाडीसाठी क्रिकेट खेळतोय. 2 चेंडू 3 धावांची गरज.
अगदी 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 मी म्हटलं ना 4 चेंडू 3 जरी असत्या ना तरी सामना टर्न होतो आणि त्यानंतर 2 डॉट आले म्हणजे 2 चेंडू 3 ची गरज. प्रेक्षक राजा आता मात्र बॅरिकेडवर झोकून दिलाय. प्रेक्षक राजाला उत्सुकता लागली आहे कोण जिंकेल. पुढील चेंडू अक्षयसाठी वाईड चेंडू. पंचांनी वाईडचा इशारा दिलाय. जर ऑरेंज पट्टा जो आहे त्या पट्ट्याच्या बाहेर पडला तर नो चेंडू आहे. फलंदाजांनी सुद्धा आणि खेळाडूंनी सुद्धा लक्ष द्या. 2 चेंडू 2 धावेची गरज. कुणाच्या बाजूने सामना जाईल. कडूची वाडी का कानविंदे. फटका केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. चेंडूला झाले थोडी पम्बलिंग आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक. सामना जरी जिंकला असेल कानविंद्याने पण तू मन जिंकली आहेत कडूच्या वाडी संघाने. जोरदार टाळ्या होऊ द्या. कडूची वाडी लाज जवाब खेळ संपूर्ण दिवस गाजवला आणि आजच्या दिवसातील जर विचार केला गेला तर कडूच्या वाडी संघाचा खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अनिल आपण या आपला कॅश प्राइज आपण घेऊन जा आणि या सामन्याचा सामनावीर